जलगांव शहर के जाने माने ज्वेलरी ब्रांड हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनास ने अपने नए और आलीशान शोरूम का भव्य उद्घाटन किया। ये शोरूम पंचरत्न टावर जेडीसीसी बैंक के सामने स्थित है। नवरात्र के पहले दिन यानी 22 सितंबर को घटिस्थापना के शुभ अवसर पर इसका शुभारंभ हुआ। इस खास मौके पर शहर और राज्य के कई राजनीतिक, सामाजिक और व्यावसायिक जगत के जाने माने लोग मौजूद थे। इनमें पूर्व मंत्री सुरेश दादा जैन, उद्योजक अशोक भाऊ जैन, नयनतारा जी बाफना, विधायक राजू मामा भोले, भागवत जी बंगाड़े, भरत दादा अमरकर और गौ सेवक अजय ललवानी शामिल थे। बाफना परिवार के वरिष्ठ और मार्गदर्शक कस्तूर चंद जी बाफना की मौजूदगी भी इस समारोह में खास रही। सुरेश दादा जैन और कस्तूर चंद जी बाफना ने फीत काट कर इस नए शोरूम का उद्घाटन किया। इसके बाद सभी गणमान्य अतिथियों ने दीप जलाकर ग्राहक सेवा का भी शुभारंभ किया। इस शोरूम में सोने और हीरे के गहनों की एक विशाल रेंज उपलब्ध है। जलगांव का रिंग रोड इलाका अब एक नया रूप ले रहा है। यहाँ शोरूम की संख्या लगातार बढ़ती जा रही है और यहाँ एक पसंदीदा शॉपिंग डेस्टिनेशन बनता जा रहा है। हाउस ऑफ ज्वेल्स, जो पिछले 4 सालों से चांदी के गहनों और कलाकृतियों के लिए मशहूर था, अब ग्राहकों की बढ़ती मांग को देखते हुए सोने, हीरे, पुल्की, जड़ाऊ, प्लेटिनियम और राशि रत्न जैसे गहनों की शानदार रेंज भी लेकर आया है। हाउस ऑफ ज्वेल्स के भव्य उद्घाटन के उपलक्ष्य में 22 सितंबर से 2 अक्टूबर यानी विजयदशमी तक एक विशेष उद्घाटन महोत्सव का आयोजन किया गया है। इस महोत्सव के तहत सोने और हीरे के गहनों की मेकिंग चार्ज पर 20,000 रुपये तक की भारी छूट दी जा रही है। बाफना परिवार, जिसमें सुनील कस्तूर चंद जी बाफना, अभिषेक सुनील जी बाफना और ऋषभ सुनील जी बाफना शामिल है, उन्होंने ग्राहकों से इस बेहतरीन मौके का फायदा उठाने की अपील की है। झकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। 4 वर्ष अगोदर एक छोटासा शोरूम, किरायाचं शोरूम आम्ही आमच्या व्यवसाय चालू केला होता, हाऊस ऑफ ज्वेल्स म्हणून। 4 वर्षामध्ये दोघे मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा, तो त्या हिशोबाने सोन्याचा व्यवसाय चालू केला। स्वर्ण नगरीचा आपले किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्ण नगरी, जळगाव स्वर्ण नगरी म्हणून ओळखलं जातं। आणि बाफना परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बाफना परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार, त्या हिशोबाने आपल्याकडे व्यवहार होणार आहे आणि एवढी मी 100% ग्राहकाला गॅरंटी देतो। त्याच्यात कुठे काहीच तडाव जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगलं कलेक्शन आणायचे आणि ही जे आपण ज्वेल लाऊंज पाहत आहे ही कन्सेप्ट कुठे जळगावला कुठेच नाही आहे, फक्त आपण चालू केला। लोकांना असं वाटतं की प्रायव्हसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना, एकदम शर्माचे समोर नाही, तसं शांतता आणि व्यवस्थित बघितला आला पाहिजे, त्या हिशोबाने मग ज्वेलर्स चालू केला। आणि जळगावला काहीच हरकत नाही, म्हणजे स्वर्ण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे। इकडच्या लोकांचा, ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला, विश्वास फार चांगला आहे। मराठी लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो। आम्ही पण तसंच करणार आहे, तसंच करतोय। विशिष्ट म्हणजे आपल्याकडे व्हेरायटी भरपूर चांगली भेटणार आहे, जे कोणाकडे नाही ते व्हेरायटी आपण देण्याची कोशिश करतोय आणि करणार आहे। आणि सर्व्हिस आज सर्विस मोस्ट इम्पोर्टेंट है और सर्विस पर एकदम चांगली और व्यवस्थित देना है। नमस्ते, मैं अभिषेक बाफना आप सभी का अभिनंदन करता हूँ। आप सभी ग्राहकों का नमस्ते करता हूँ। हमारे नए शोरूम की शुरुआत हुई हाउस ऑफ ज्वेल्स बाफना। 4 साल पहले हमने सिल्वर और जेमस्टोन्स के काम से शुरुआत की थी। रिंग रोड पे ही थे। हमको जो प्रतिसाद मिला, जो प्यार मिला आप सभी से, वो हमको बहुत अच्छा लगा और उससे हमारी हिम्मत बढ़ी कि हम गोल्ड ज्वेलरी में आए। लोगों का एक बहुत बड़ा डिमांड था कि रिंग रोड पे आप बाफना नाम का एक गोल्ड का शोरूम लाइए, तो जिससे लोगों को बहुत आसान रहेगा। जो भरोसा मार्केट में मिलता है वो भरोसा उनको रिंग रोड पे भी चाहिए था। रिंग रोड एक अलग मार्केट बन चुका है अपने आप में, जहाँ पर लोग बाहर गाँव के शहर के लोग आते हैं और एक आराम से एंजॉयबल एक्सपीरियंस साथ में काम करते हैं। और हाउस ऑफ ज्वेल्स की जो वैरायटी रही है, चाहे वो सिल्वर में हो, जेमस्टोन्स में हो या डायमंड ज्वेलरी में हो, लोगों को पसंद आई है और वही वैरायटी की सोच रख के हम आज गोल्ड पे भी उतरे हैं। आपको वैरायटी, सर्विस और पर्सनल इंटरेक्शन का पूरा भरोसा हम आपको देते हैं, इसके आप निश्चिंत रहिए। वाटतं की आमच्यासारख्याच महाराष्ट्रभर किंवा देशभर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने ज्या मागच्या अनेक वर्षात फिरण्याचा योग आला, तेव्हा लोक विचारतात की हे जळगाव किधर आहे। हळूहळू ते विचारायला लागले की जळगाव यानी वो सुवर्ण नगरी यानी वही जळगाव क्या, म्हणजे हैदराबाद पासून, चेन्नई पासून जयपूर पर्यंत लोकांना आता जळगावची सुवर्ण नगरी म्हणून ओळख झाल्याची मागच्या विशेषतः 10 वर्षात खूप वेळा अनुभूती आली।
अशा पद्धतीचं हे सुवर्ण नगरीचं काम करण्यासाठी आज हाऊस ऑफ ज्वेल्सच्या एका नव्या दालनाची यात भर पडलेली आहे. आदरणीय कस्तुरचंदजी बाफना, सुनील बाफना, अभिषेक बाफना, ज्यांना या विषयाचा मागच्या अनेक पिढ्यांपासून अनुभव आहे, ज्यांच्या मागे विश्वासाची परंपरा आहे, अशी मंडळी या सगळ्याच्यात उतरली आहे. मला असं वाटतं की केवळ या दालनाला यातून शुभेच्छा देताना याचीच भरभराट होईल असं नाही, जळगाव नगरीच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होईल आणि सुवर्ण नगरीचं हे नाव देश पातळीवर अधिक उंच जाईल, अशा शुभेच्छांसह. हाऊस ऑफ ज्वेल्स यांनी काही वर्षापूर्वी याच रिंग रोडवर छोट्या वास्तूमध्ये प्रवेश केला होता आणि तिथे त्यांनी याचं कामही सुरू केलं होतं आणि त्या काम करत असताना ग्राहकांच्या पसंतीला ते सगळे उतरले आणि त्याच्यातूनच ह्या भव्य वास्तूची निर्मिती आज तिथे झालेली आहे. आणि या वास्तूमध्ये पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला सोनं असेल, हिरे असतील, दुसरे सगळे स्टोन असतील, याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार किंवा भारतवर्षातील कोणत्याही भागातून येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने इथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोकांना किंवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतील, असं बाफना परिवाराने हे खूप उत्कृष्ट दालन आपल्या सगळ्यांसाठी इथे आणलेलं आहे. त्यांना यश मिळत आलेलं आहे आणि ते यश आता हिमालयाच्या उंचीपर्यंत जावं ही सदिच्छा आणि हे सगळे मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. त्याच्या माध्यमातून हे हाऊस ऑफ ज्वेल्स खूप मोठी उंची इथे गाठेल ही मला खात्री आहे आणि कुठेही नाही बघितलं अशा खूप गोष्टी इथे आम्हाला बघायला मिळाल्या. माझ्यातर्फे आणि जैन परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा. आता अनेक शोरूम इथे आलेले आहेत, त्यामुळे हाही तसा एक भाग होतो आहे हळूहळू, कारण देशातल्या सगळ्या मोठ्या ज्वेलरी हाऊसेस या रोडवर येत आहेत. मग ते तामिळनाडूचं असो, केरळाचं असो किंवा पुण्याचं असो, गाडगीचे 2, बाफनाजींचे 3, म्हणजे आज जळगाव शहर संबंध स्वर्णनगरी म्हणतायत. मग रिंग रोडचा कुठे, तर रिंग रोडच्या ऐवजी हे गोल्ड रोड होऊन जाईल एवढंच आहे.